महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। कोणत्याही पक्षात इनकमिंगसाठी विरोध असण्याचं काहीही कारण नाही, मात्र हे देखील खरं आहे की पक्ष म्हणजे शनी शिंगणापूरमधील घरांसारखा बिना दरवाजाचाही असता कामा नये, ही काळजी घेणे गरजेचे आहे। पक्षाला या माझ्या सूचना नाही तर या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत, असंही आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे। आजपर्यंत कधीच झालं नव्हतं। कधी कधी परिस्थितीचं आव्हान स्वीकारत आपण थोडंसं जातीकडे लक्ष देतो, पण भारतीय जनता पार्टीचं नेहमीच हेच तत्व राहिलं आहे की पथका अंतिम लक्ष्य नहीं है, सिंहासन पर चढ़ते जाना, सब समाज को साथ लिए हमको है आगे बढ़ना। आता एखाद्या ठिकाणी तुम्ही म्हणता तसं होऊ शकतं, मी नाकारणार नाही। एखाद्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या किंवा एखाद्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये आपण म्हणता तसं होण्याची शक्यता नाकारत नाही, पण हे होऊ नये ही काळजी भारतीय जनता पार्टीने घेणं गरजेचं आहे। इनकमिंग याला तर कोणत्याही पक्षामध्ये विरोध असण्याचं कारण नाही, पण हेही खरं आहे की पक्ष म्हणजे शनी शिंगणापूरच्या घरासारखा बिना दरवाजाचाही असता कामा नये, ही काळजी घेणं गरजेचं आहे। या सूचना आहेत आपल्या? नाही, ही सूचना नाही, ही कार्यकर्त्यांची भावना आहे। पण ज्या पद्धतीने मागच्या काही दिवसामध्ये इनकमिंग झालं, नाशिक असेल, जळगाव असेल, स्थानिक जे जुने पदाधिकारी आहेत नेते आहेत त्यांना विरोध होता, त्यांचा अनेक इनकमिंगचे जे प्रवेश झाले त्यांना नाराज आहेत, नाराजीचा सूर खरं तर आहे। महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हा भाव आहे की त्या ठिकाणच्या युनिटला जर तुम्ही विश्वासात न घेता प्रवेश करता तेव्हा त्यामधून साधारणतः एक स्वाभाविक प्रतिक्रिया तर येते। हे काही भारतीय जनता पार्टीमध्येच होते असं नाही आहे, हे शिवसेनेमध्ये व्हायचं। शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना। तर मला वाटतं की धीरे धीरे प्रत्येक पक्ष मग यातून काही सुधारणा करतोच, पण मी तुमच्या मताशी सहमत आहे की काही ठिकाणी स्थानिक ठिकाणी जेव्हा तुम्ही बाहेरून प्रवेश करता, आणि मी नाकारणार नाही कारण मी सुद्धा त्याच्यात एक भुक्तभोगी आहे। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।